नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासिकेला आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो. आता याच्या पुढचा भाग आपल्याला आज बघायचा आहे आणि जे तुम्ही बघणार आहात ते तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि मी ज्यावेळेस सांगेन तुम्हाला त्यावेळेस ते फोटो पाठवून माझ्या स्वतःच्या नंबरवर, वैयक्तिक नंबरवर, ग्रुपवर टाकायचा नाही. माझ्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही ती वर्गपाठाची वहीचा फोटो तुमच्या नावानुसार मला पाठवायचा आहे. म्हणजे तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला आहे असं मला कळेल. आजचा वार सोमवार, मंगळवारी तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आणि शुक्रवारी तुम्हाला जे झालेलं असेल ते सगळं वर्गपाठात लिहून मला पाठवायचं आहे. ओके, चला आपण आता सुरू करूया पुढचा भाग. याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. म्हणजेच इथपर्यंत आपण आले होते. म्हणजे बिंदू ए हा बिंदू बी व सीच्या दरम्यान आहे हे आपण बघितलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे तो बघूया. एका संख्यरेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे. एका संख्यरेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे. म्हणजे एचा निर्देशक 5 आहे. तर पुढचा प्रश्न बघा. तर त्याच्यापासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. तर त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. आता बघा, 13 एकक अंतर म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला जावं लागणार. डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला सुद्धा. डाव्या बाजूला जाताना संख्या ऋण होते आणि उजव्या बाजूला जाताना जी संख्या असते ती धन असते. उकल संख्या रेषेवर ए पासून 13 अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आकृतीत ए पासून 13 एकक अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे इकडे पण आणि इकडे पण एच्या डावीकडे टी हा टी बिंदू घेतलाय आणि उजवीकडे डी हा बिंदू घेतलाय. बिंदू ए डावीकडील बिंदू टीचा निर्देशक y-13 बरोबर -8 असेल. बघा, y-13 का, तर इकडे जाताना ऋणचिन्ह होत जाते म्हणून y-13 घेतलेला आहे. आणि बिंदू एच्या उजवीकडे डीचा निर्देशक 5 + 13 बरोबर 18 असेल. इकडे -8 असेल डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला +18 असेल. म्हणून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक बरोबर. म्हणून उत्तर बघा, बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक -8 आणि 18 असतील. पडताळून पहा. डिस्टन्स ऑफ AD बरोबर डिस्टन्स ऑफ AT बरोबर 13. बघा, AD म्हणजे इथे ज्या संख्या आहेत त्या आणि इथे ज्या संख्या आहेत त्या 13 येतात की नाही ते बघा. 5 पासून 4, 3, 2, 1, 0, -1, -2, -3, -4, -8 पर्यंत गेलं की एकूण टोटल 11 युनिट, 13 युनिट याच्यामध्ये तुम्हाला अंतर दिसेल. इथे पण तसंच 5, 4, 3, 2, 1, 0, 1, 2, 3. इथे जे आहे 5, 4 इथे ज्याऐवजी काय घेणार आपण 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 5 पासून 13 एकक अंतरावर 18 ही संख्या आपल्याला मिळेल किंवा हा नंबर आपल्याला मिळेल. म्हणून डिस्टन्स ऑफ AD बरोबर डिस्टन्स ऑफ AT बरोबर 13. AD आणि AT या दोघांची लांबी सारखी आहे, पण निर्देशक मात्र या टी बिंदूचा निर्देशक -8 आहे आणि डी बिंदूचा निर्देशक 18 आहे. सगळं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. उदाहरणार्थ, बिंदू एचा निर्देशक x आणि बीचा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ AB काढा. बिंदू एचा निर्देशक x आणि बीचा निर्देशक y. x ची किंमत 1 म्हणजे a ची किंमत 1 आणि y ची किंमत 7 म्हणजे b ची किंमत 7. तर डिस्टन्स ऑफ AB म्हणजे काय बघा. डिस्टन्स ऑफ AB म्हणजेच काय, एचा निर्देशक x बरोबर 1 आणि बीचा निर्देशक y बरोबर 7. मग इथे सूत्र कोणतं वापरणार आपण, डिस्टन्स ऑफ AB बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. पण याच्यात आता मोठा कोण, 1 आणि 7 मध्ये मोठं कोण बघा. तर बघा दिले आहे 1 लहान आहे 7 पेक्षा. मग सूत्र इथे एक सूत्र आपल्याला टाकायचं. याच्यामध्ये सूत्र दिलेलं नाही, सूत्र लक्षात घ्या. मी सांगतो ती लिहून घ्या वाटलं तर वहीमध्ये. डिस्टन्स ऑफ AB = मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. बघा वाक्य बघा, डिस्टन्स ऑफ AB बरोबर मोठा निर्देशक इथे लिहायचं मध्ये, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक आणि त्याच्यानंतर ही स्टेप असेल. डिस्टन्स ऑफ AB मोठा निर्देशक म्हणजे 7
आणि लहान निर्देशक म्हणजे 1 आणि मध्ये सूत्रात चिन्ह वजाच आहे. या दोघांची वजाबाकी 6 येते. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर 6 एकक. डिस्टन्स ऑफ AB बरोबर 6 एकक. आता दुसरं उदाहरण दिलं आहे. x बरोबर 6, y बरोबर -2. x बरोबर 6, y बरोबर -2. याच्यात मोठं कोण? बोला. मोठं कोण असेल? 6 ही संख्या मोठी असेल, कारण दोन्ही संख्या ऋण आहे. जी ऋण संख्या असते ती धनसंख्येपेक्षा नेहमी लहानच असते. म्हणून 6 मोठा आहे -2 पेक्षा. मग आता सूत्र तेच वापरायचं. परत इथे पण सूत्र नाही दिले, ते सूत्र आपल्याला लिहायचं प्रत्येक उदाहरणामध्ये. डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू मोठा निर्देशक वजा 2 कंसात दिलंय, कारण हे सूत्र जे आहे, हे जे चिन्ह आहे ते सूत्राचं आहे आणि हे जे चिन्ह आहे ते लहान निर्देशकाचं आहे. म्हणून 6 वजा कंसात -2 वजा आणि वजा यांचा गुणाकार अधिक होतो. म्हणून 6 अधिक 2. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर 8 एकक. 6 आणि 2 यांची बेरीज 8. बघा इथे दिलंय डिस्टन्स ऑफ AB बरोबर 8. त्याच्यानंतर x, y, z स्वल्पविराम, कॉमा म्हणजे x स्वल्पविराम y स्वल्पविराम z एक रेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स ऑफ xy बरोबर 17, डिस्टन्स ऑफ yz बरोबर 8. तर डिस्टन्स ऑफ xz काढा. आता इथे आपल्याला 2 शक्यता दाखवता येतील. 2 शक्यता कोणत्या असतील? हे एक रेषीय बिंदू आहेत. एक रेषीय बिंदू कोणता कुठे येते आपल्याला माहिती नाही. समजा आपण x इथे घेतला, y इथे घेतला आणि z इथे घेतला. त्याच्यानंतर x इथेच राहिला, y आणि z घेतला. तर बघा नीट लक्षात घ्या, डिस्टन्स ऑफ yz आपल्याला काढायचं आहे आणि डिस्टन्स ऑफ xy आपल्याला डिस्टन्स ऑफ yz दिलं आहे का बघूया. डिस्टन्स ऑफ yz दिलेलं आहे, xy दिलेलं आहे आणि xz आपल्याला काढायचं आहे. मग आपण जर विचार केला, y हा त्यांच्या दोघांच्या मध्ये आहे, पण तो सेंटरला आहे की नाही माहिती नाही आपल्याला, ते नाही बघायचं आहे आपल्याला. xy दिलेला आहे 17 आणि yz दिलेला आहे 8. तर आपण काय म्हणणार? डिस्टन्स ऑफ xz बरोबर xy अधिक yz. सूत्र आपल्याला मिळणार, कारण आपण घरून निघाले, यवरशाहीपर्यंत आले, यवरशाहीपासून निघाले, शाळेत गेले, तर इथे जे अंतर चालून गेले आपण आणि इथे जे अंतर चालून गेले त्या दोघांची काय करतो आपण? बेरीज करतो. आणि अशा पद्धतीने घरापासून शाळेचं अंतर किती आहे ते आपल्याला सहज काढता येतं. XYZ एक रेषीय बिंदू आहेत, हे दिलेलं आहे. डिस्टन्स ऑफ XY बरोबर 17, डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 8 दिले आहे. डिस्टन्स ऑफ XZ बरोबर प्रश्नचिन्ह काढायचं आहे. ओके, इथे कॉमा जास्त पडलाय तो काढून टाकायचा आपल्याला. डिस्टन्स ऑफ XZ बरोबर इथे लिहिणार आपण डिस्टन्स ऑफ XZ बरोबर, बघा डिस्टन्स ऑफ XZ बरोबर डिस्टन्स ऑफ XY प्लस डिस्टन्स ऑफ YZ, कारण काय येणार? X डॅश Y डॅश Z. मग XY ची किंमत 17 आणि YZ ची किंमत 8, दोघांची बेरीज 25. म्हणून डिस्टन्स ऑफ XZ बरोबर 25. जाणून घेऊया 9वीच्या गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणात आपण संयोग संच, छेदसंच यांचा अभ्यास केलेला आहे. गणित भाग 1 अजून तुमचं सुरू झालं असेल की नाही माहिती ना मला, पण आपल्याला हे पुस्तक तुम्हाला बघावंच लागणार आहे. त्यासाठी उपयोग करून रेषाखंड किरण यांची आपण मापं ठरवणार आहोत. रेषाखंड त्याची व्याख्या. रेषाखंड म्हणजे नेमकं काय? तर बिंदूंचा संच. काय असतो तो? बघा, बिंदू A आणि बिंदू B या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजेच रेषाखंड असतो. AB घेतल्या म्हणून आपण AB नाव देणार आहे. जर AB नाव नसतं घेतलं, बिंदू टोकाकडे सुरुवातीच्या टोकाचा बिंदू आणि अंतिम टोकाच्या बिंदू यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू. बघा, सुरुवातीचं टोक आणि अंतिम टोक आपण जर विचार केला तर इथून काय घेणार आपण? यांच्यामध्ये जे बिंदू आहेत त्या बिंदूंचा संयोग म्हणजेच रेषाखंड होय. रेषाखंड अनेक बिंदू असतात, त्याच्यात अनंत बिंदूचा संच परंतु मर्यादित लांबीचा असतो. मग रेषाखंडाची व्याख्या काय करणार आपण? अनंत बिंदूचा संच परंतु मर्यादित लांबीचा, त्यालाच आपण रेषाखंड असं म्हणतो. मर्यादित लांबी का? तर दोन्ही टोकांना त्याला बाण नाही आहेत म्हणून तो मर्यादित लांबीचा आहे. तो आपण मोजू शकतो. याची लांबी आपल्याला मोजता येईल म्हणून त्याला म्हणतात मर्यादित लांबी. ज्याची लांबी आपण मोजू शकत नाही तो अमर्यादित.
रेख ए बी म्हणजेच रेख बी ए, बिंदू ए व बिंदू बी हे रेख ए बीचे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी असं म्हणतात. अंत्यबिंदू आहेत दोन, याचं जे अंतर आहे त्यालाच आपण लांबी असं म्हणणार. मग ही व्याख्या सुद्धा परीक्षेमध्ये येते. रेषाखंडाची लांबी म्हणजे काय? रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. लेंथ ऑफ ए बी इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी. बघा, लेंथ म्हणजे लांबी, रेषाखंडाची लांबी. ए बी मध्ये स्वल्पविराम नाही आहे, परंतु ज्यावेळेस आपण अंतर काढतो त्यावेळेस ए कॉमा बी स्वल्पविराम दिलेला आहे आणि कंस केलेला आहे, हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस रेषाखंडाचं नाव लिहितो त्यावेळेस त्याच्यात कॉमा नसतो आणि ज्यावेळेस आपण अंतर काढतो त्यावेळेस त्याच्यात कॉमा दिला जातो, म्हणजे स्वल्पविराम दिला जातो. हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. किरण ए बी म्हणजेच रे ए बी. रे इंग्लिशमध्ये शब्द आहे, रे म्हणजे किरण. रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय. आता बघा, इथून सुरुवात केली. किरणाचं नाव असताना काय करायचं? इथे दोन किरण आपण वाचू शकतो, ए बी, किरण ए बी आणि किरण ए बी. कारण ज्या दिशेला बाण आहे तो अंतिम बिंदू आणि ज्या दिशेला बाण नाही आहे म्हणजे फक्त बिंदू दाखवला आहे हा सुरुवातीचा बिंदू आहे, म्हणून तिथून सुरुवात होणार. किरणाचं नाव ए बी किंवा ए पी काही म्हणू शकतो आपण, कारण बी जर नसेल याच्यावर तर ए पी किरण होईल. आणि जर तुम्ही म्हटलं ए बी हा किरण आहे तर पी त्याच्यावर येतो पुढे जाऊन, त्याच्यामुळे ए बी किरण ए बी म्हटलं तरी चालणार आहे आणि पी म्हटलं तरी चालू शकतं, ए पी म्हटलं तरी चालू शकतं. ए बी पी माझंच नाव आलं आहे. रेषा ए बी म्हणजे लाईन ए बी. किरण हा शब्द आहे इथे. किरण ए बीचा बिंदू संच आणि त्यांच्या विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बीला बिंदू संच आहे. ए बी हा बिंदू संच आहे. रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीचा बिंदू संचांचा उपसंच आहे. एकरूप रेषाखंड हे सगळं पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही फक्त एकदा बघा. आणि हे पण आपण सॉर्टिंग करून हे सगळं घेतलेलं, अख्खं पुस्तक नाही घेतलंय. एकरूप रेषाखंड जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. बघा, वाक्य बघा, लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप असतात आणि रेषाखंड एकरूप असतील तर त्यांची लांबी समान असते. लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी, तर लेंथ रेख बी ए बी बरोबर रेख सी डी. लेंथ म्हणजेच रेख, रेषाखंड शब्द नाव दिला जातो त्याला. लेंथ लिहिलं तर कंस करावा लागतो आणि रेख लिहिला तर कंस करायची गरज नाही. रेख ए बी बरोबर एकरूप रेख सी डी. दोघांची लांबी समान आहे म्हणून ते एकरूप आहे. ज्यांची लांबी समान ते रेषाखंड एकरूप. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. परावर्तनता, रिफ्लेक्सिव्हिटी. रेख ए बी एकरूप रेख ए बी. पहिलं बघा, प्रत्येक व्यक्ती जसं स्वतःशी एकरूप असतो. तुम्ही आरशामध्ये गेल्या, रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशामध्ये तुमची जी प्रतिमा दिसते त्यालाच आपण काय म्हणणार? आपली प्रतिमा, म्हणजे परावर्तनता. ओके. ए बी एकरूप ए बी म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. जसा प्रत्येक व्यक्ती स्वतःशी एकरूप असतो तसंच ए बी एकरूप ए बी. दुसरं वाक्य बघा, सममितीता. सममितीता म्हणजे काय? रेख ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख ए बी. बघा, ए बी एकरूप रेख सी डी तर सी डी एकरूप रेख ए बी. म्हणजे ए बी हा सी डीला एकरूप असेल तर सी डी सुद्धा ए बीला एकरूप असतो. त्याला म्हणतात सममितता, सिमेट्री. तिसरं वाक्य बघूया आता. तिन्ही दिले जातील, ए बी सी डी आणि ई एफ. काहीतरी असेल तिसरं नाव, बघूया. ओके. संक्रामकता, ट्रान्झिटिव्हिटी. जर रेख ए बी एकरूप सी डी व सी डी एकरूप रेख ई एफ तर ए बी एकरूप एफ ए. बघा, ए बीची लांबी 5 आहे तर सी डीची पण 5 असेल. सी डीची 5 आहे त्याच्याशी ई एफ एकरूप आहे म्हणजे त्याची पण 5 असेल. मग ई एफची जर 5 आहे तर तो कोणाशी एकरूप येतो? ए बीशी. मग काय लिहिणार? मग वाक्य बघा, आता मराठीत मी सांगतो तुम्हाला. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड
तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर तिसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतोच. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, म्हणून तिसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप आहेच, कारण सगळ्यांची लांबी सारखी आहे म्हणून ते एकमेकांना एकरूप आहेत. रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट A-M-B आणि रेघ AM एकरूप रेघ M BM पाहिजे इथे, हे लक्षात घ्या. AM एकरूप रेघ BM, B राहिला आहे तो दुरुस्त करा, करेक्शन करा. रेघ AM एकरूप रेघ BM, बिंदू हा रेघ ABचा मध्यबिंदू आहे. सॉरी मग इथे काय येणार, रेघ AM एकरूप रेघ BM आणि M बिंदू हा रेघ ABचा. मग इथे पूर्ण तुम्हाला काय लिहावं लागेल, BM आणि नंतर कॉमा करायचा. M बिंदू हा रेघ ABचा मध्यबिंदू आहे. बघा इथे दुरुस्ती काय ती बघा, AM एकरूप रेघ BM नंतर M बिंदू हा रेघ ABचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. आता बघा इथे जर M लिहिला आपण, इथे बघा आता M येईल इकडे. M आल्यानंतर काय करणार आपण, AM आणि BM किंवा MB एकरूप असेल. मग इथे जर आपण प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, हे वाक्य नीट लक्षात घ्या, हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडाला सांगितलं, लक्षात घ्या. आता तुम्हाला AM आणि BM दिला होता, जर AM हा एक रेषाखंड घेतला आपण तर परत त्याला एक मध्यबिंदू येणार. पण एक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. एक दोरी तुम्ही घेतली घरी आणि ती दोरी घेतल्यानंतर तुम्ही त्या दोरीला मध्यभागून घडी घालून दोन्ही टोकं जोडले तर एकच मध्यबिंदू मिळणार आहे, बरोबर. दुसरा मध्यबिंदू मिळणार नाही, म्हणून एका दोरीला एकच मध्यबिंदू असतो. तसंच रेषाखंडाला सुद्धा एकच मध्यबिंदू असतो एका रेषाखंडाला. रेषाखंडाची तुलना, कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट्स. रेघ ABची लांबी रेघ CD पेक्षा कमी आहे. बघा इथे बघा, म्हणजे जर लेंथ AB लहान आहे लेंथ CD तर AB लहान आहे रेघ CD किंवा रेघ CD मोठा आहे रेघ AB पेक्षा. बघा हेच वाक्य जे आहे तेच दिलेलं आहे. हे तोंड बघा, चिन्हाचं तोंड इकडे CD कडे, तर याचं चिन्हाचं तोंड सुद्धा CD कडे. म्हणून हे जरी तुम्हाला बदललेलं दिसलं तरी सुद्धा हे बदललं आहे आणि चिन्ह बदललं आहे म्हणून ते तसं दिसते. म्हणून दोन्ही वाक्य, तुमचा लहान भाऊ आणि तुम्ही, मोठा भाऊ लहान भावापेक्षा मोठा आहे आणि लहान भाऊ मोठ्या भावापेक्षा लहान आहे, दोन्ही वाक्य सेम आहे. ओके, मोठा भाऊ लहान भावापेक्षा मोठा आहे आणि लहान भाऊ मोठ्या भावापेक्षा लहान आहे, दोन्ही वाक्य सेम आहेत. दोघींमध्ये तीच तुलना होते. म्हणून AB लहान आहे CD पेक्षा किंवा CD मोठा आहे AB पेक्षा असं वाक्य जरी वापरलं आपण तरी काय फरक पडताना दिसत नाही. फक्त चिन्ह मात्र चेंज करावं लागतं ज्यावेळेस आपण ते बोलत असतो. रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता. रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण, एक रेषाखंड यांना समावणाऱ्या रेषा, यांना जे समावणाऱ्या रेषा असतात बघा, दोन रेषा समावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब असतात. आता समजा हा आपण घेतला, हा रेषाखंड आहे आणि हा रेषाखंड आहे. बघा इथे लंबचं साईन दाखवलं तर दोन रेषाखंड एकरूप आहेत, सॉरी लंब आहेत. आणि AB ही रेषा घेतली, CD ही रेषा घेतली तर दोन्ही रेषा एकमेकांना लंब आहेत. जर AB हा किरण घेतला तर CD हा किरण त्याला लंब आहे. म्हणजे बघा, रेघ AB लंब रेषा CD, रेघ AB लंब किरण CD आणि रेघ AB लंब रेघ CD असं पण वाक्य या ठिकाणी येईल. तिसरं वाक्य जे असेल ते, मग त्याच्यानंतर आपण ते लिहू शकता. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन.
बिंदूंचे रेषापासूनचे अंतर. जर रेख CD लंब रेषा AB आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CDच्या लांबीला बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर असे म्हणतात. आता बघा काय दिलंय, CD हा लंब आहे AB ला. ओके, CD हा लंब आहे AB ला. D हा रेषा AB वरचा बिंदू आहे. ओके, C ची रेषा AB पासूनचे अंतर C म्हणजे हा जर एकाच रेषेत आहेत तर C त्यांच्या बाहेर आहे, म्हणून C हा जो आहे ते काय झालं, अंतर झालं. C हे AB पासूनचे अंतर, म्हणून बिंदू D ला CDच्या लंबांचा लंबपाद असं म्हणतात. बिंदू D ला CD या लंबाचा लंबपाद जो रेषेवर बिंदू असतो त्या बिंदूला, जर तो दोन बिंदू मिळून लंब असेल CD मिळून, तर D हा लंबपाद झाला आणि हा काय झालं, अंतर झालं. व्याख्या नीट, हे शब्द नीट लक्षात घ्या. लंबपाद म्हणजे काय. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर M बरोबर किती. बघा अगोदरची आकृती होती ती अपूर्ण, इथे पूर्ण झाली आहे. हे M एकरूप BM, मग आता मध्यबिंदू आहे. ओके, AB ची किंमत 8, AB ची किंमत किती 8, मग 8 असेल तर हा हे काय दिसतं, ही साईन आणि ही साईन, हे चिन्ह काय दिसतं तर AM एकरूप BM. मग AB ची किंमत 8 आहे, याचा अर्थ काय होतो बघा, आता पुढे दिसेल. उकल बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. मग लेंथ AB बरोबर 8 हे दिलेलं आहे. लेंथ AM बरोबर प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे, BM बरोबर किंवा AM बरोबर. लेंथ AM बरोबर लेंथ AB भागिले 2, कारण याचे 2 समान भाग होत आहेत ABचे, म्हणून सूत्र काय वापरलं आपण, लेंथ AM बरोबर AB भागिले 2, कारण या दोन्ही बाजू एकरूप आहेत म्हणून भागिले 2. ओके, BM असतं तरी सुद्धा AB भागिले 2च आलं असतं, कारण AM ची किंमत आणि BM ची किंमत सारखी, कारण M हा मध्यबिंदू आहे. मग इथे काय येणार वाक्य, M हा ABचा मध्यबिंदू आहे असं कारण तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे, मग 8 भागिले 2 बरोबर 4, म्हणजे लेंथ AM बरोबर 4 एकक. खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. डिस्टन्स ऑफ UV काढायचा आहे, डिस्टन्स ऑफ PC काढायचा आहे, डिस्टन्स ऑफ VB काढायचा आहे. 3 काढायचा, आकृती दिली जाईल. आता रेषाखंडावर बिंदू U चे निर्देशक -5 आणि V चे निर्देशक 5 आणि -5 मोठा आहे ऋण 5 पेक्षा. मग डिस्टन्स ऑफ UV आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स ऑफ UV काढताना मी फॉर्म्युला तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, सूत्र सांगितलं आहे. डिस्टन्स ऑफ UV बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक किती, मग खालच्या स्टेपवर 5, वजाचं चिन्ह सूत्राचं आहे आणि लहान निर्देशकची किंमत -5 आहे. मग 5 वजा कंसात -5, मग आता 5 ऋण आणि ऋण काय होणार, धन, म्हणून इथे काय येणार बरोबर 5 अधिक 5. बघा आलंय 5 अधिक 5 बरोबर किती, 10. म्हणून डिस्टन्स ऑफ UV बरोबर 10 एकक. एकक शब्द लिहिणं विसरायचं नाही. डिस्टन्स ऑफ PC काढण्यासाठी रेषाखंडावर P चे निर्देशक -2 आणि C चे निर्देशक 4 दिले, तर कोण मोठा आहे, 4 मोठा आहे, कारण 4 हा धन आहे. ओके, म्हणून 4 मोठा आहे. मग सूत्र काय येणार, डिस्टन्स ऑफ PC बरोबर बोला मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मग मोठ्या निर्देशकाची किंमत किती, 4 आणि लहान निर्देशक किती, -2, म्हणून 4 वजा कंसात -2, 4 वजा कंसात -2. ऋण आणि ऋण धन होतील, म्हणून दोघांची किंमत जी हिची बेरीज जी असेल ती 6 येणार. म्हणून डिस्टन्स ऑफ PC बरोबर 6 एकक. डिस्टन्स ऑफ PC बरोबर 6 एकक. ओके, आता तिसरं उदाहरण, डिस्टन्स ऑफ VB काढण्यासाठी रेषाखंडावर V चे निर्देशक 5 आणि B चे निर्देशक 2 आहेत. तर याच्यातला मोठा कोण, आपल्याला कळतं दोन्ही धन आहेत, जी संख्या मोठी असेल ती मोठी असते, म्हणून 5 मोठा आहे. मग सूत्र काय वापरणार, डिस्टन्स ऑफ VB बरोबर
मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. सूत्र वापरल्याशिवाय पुढे सोडवायचं नाही. इथे सूत्र वापरलं ना, डायरेक्ट सोडवलेलं आहे. डिस्टन्स ऑफ व्ही बी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक 5 वजा हा 2 कंसात टाकायची गरज नाही, कारण 2चं चिन्ह धन आहे म्हणून तो कंसात लिहायची गरज नाही. म्हणून 5 वजा 2 बरोबर 3. म्हणून डिस्टन्स ऑफ व्ही बरोबर 3 एकक. शेवटचं वाक्य जे आहे ते. सशर्त विधाने आणि व्यत्यास. सशर्त विधाने आणि व्यत्यास. बघा ते वाक्य काय होतं, सशर्त विधाने आणि व्यत्यास. मात्र सशर्त विधाने म्हणजे काय, जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असं म्हणतात. मग तुम्ही काय म्हणणार, जर मी घरी गेलो तर मम्मीने बनवलेले चांगले पदार्थ खाणार. जर मी चांगले पदार्थ खाणार तर घरी असेल. दोन्ही वाक्य सेम असतील. मग जर आणि तर वापरून एकतर वाक्य व्यत्यास करा किंवा सशर्त विधाने करा. जर तरचा वापर करू. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. अजून एक उदाहरण, जर मला पास व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. ओके, जर मला पास व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास केला तर पुस्तक उघडावं लागेल आणि ते पुस्तकच आपण उघडत नाही. सशर्त विधानातील जरने सुरुवात होणाऱ्या विधानास पूर्वांग म्हणजे पूर्वार्ध असं म्हणतात. तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग म्हणजे उत्तरार्ध असं म्हणतात. सुरुवात जरने होते आणि शेवट जो असतो तो तरने होतो. ओके, उदाहरणार्थ समभुज चौकोनाची कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे विधान आहे. बघा, समभुज चौकोनाची कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे विधान आपल्याला जरतरच्या स्वरूपात लिहायचं आहे. मग सशर्त विधान काय झालं, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. जर सशर्त विधान. सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग उत्तरांग यांची अदलाबदल केली तर तो व्यत्यास होईल. तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास असते. कन्व्हर्स आहे असे म्हणतात. बघा, मी अगोदरच सांगितलं, जर पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल केली म्हणजे हे पुढे आणलं आणि हे पाठी नेलं तर काय होईल, तो व्यत्यास होईल. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. म्हणजे जर एखादं सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं बाळांनो. सिद्धता प्रूफ्स. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांनी प्रामुख्याने असेच दाखवले की काही स्वयंसिद्धी व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध पद्धतीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असं म्हणतात. प्रमेय म्हणजे काय बघा, तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. मांडणी करून नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असे म्हणतात. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्धता सिद्ध करता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. सिद्धता देता येत असेल किंवा सिद्ध करता येत असेल, सिद्धता देता येत असेल किंवा सिद्ध करता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची सिद्धता असं म्हणतात. त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते. एखादं विधान जे दिलंय ते आपल्याला सत्यच करावं लागतं. एखादी गोष्ट आपण मित्राला सांगत असताना तो मित्र सांगतो काय फेकू नको, तर आपण ती सिद्ध करून दाखवतो, तेच प्रमेय आहे. ओके, तुम्हाला उशीर का झाला शाळेत येण्यासाठी,
शिक्षक तुम्हाला उभं राहून विचारतात का उशीर झाला बाळा, तर तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध नाही झालं तर मग तुम्हाला सौम्य प्रमाणात थोडीशी शिक्षा होण्याची शक्यता असते किंवा पालकांना शाळेत बोलवलं जातं. म्हणून सिद्ध करणं, सत्य सिद्ध करायसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वेगळं काम करावं लागत नाही, ते आपण स्वतः करू शकतो सत्य असेल तर. तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य असं म्हणतात. जे आपल्याला सिद्ध करायचे तो पक्ष असतो आणि जे आपण सोडवलेलं असेल त्याला आपण साध्य असं म्हणणार. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता देऊ. बघा आता आपण एक सिद्धता बघणार आहोत. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. ही सिद्धता आपल्याला प्रमेयानुसार सिद्ध करायची. हे प्रमेय आहे. पक्ष रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना ओ बिंदूत छेदतात हे आपण दिलेलं आहे. म्हणून ते पक्ष A-OB, A-O-B and C-O-D. साध्य काय साध्य करायचं बघा. कोण AOC एकरूप कोण BOD, AOC इथे कोण दिला ना, AOD पाहिजे. कोण AOD एकरूप कोण BOC. इथे D इकडे आणि C इकडे, हे दुरुस्ती करायची आहे. कोण AOD आणि कोण BOC असं पाहिजे, किंवा इथे नाव चेंज करू शकता तुम्ही. इथे C घेऊ शकता, इथे D घेऊ शकता. ठीक आहे. एकाच ठिकाणी कुठेतरी दुरुस्ती करा. एक तर इथे करा किंवा इथे करा. इथे करणं सोपं जाईल आपल्याला. ओके. त्याच्यानंतर कोण BOC बघा. दुसरं कोण BOC बरोबर कोण AOD. BOD कुठे गेलं BOD हा एक कोण आहे आणि AOC हा एक कोण आहे. सरळ कोण घेतलेला आहे. ओके ठीक आहे. तर याच्यामध्ये कोण AOC अधिक कोण BOC बरोबर 180 अंश. बघा कोण AOC अधिक कोण BOC, कोण AOC अधिक कोण BOC, AOB पाहिजे इथे. AOB अधिक BOC इथे दुरुस्ती करा. AOB अधिक कोण BOC बरोबर 180. इथे B करा तरच उत्तर बरोबर. AOC तर डायरेक्ट 180 अंशच आहे. AOB अधिक कोण BOC बरोबर 180 अंश. रेषे जोडीतील कोण, हे रेषे जोडीतील दोन कोण आहेत AOB आणि BOC. म्हणून BOC अधिक BOD. BOC बघा इथे बरोबर दिलंय. इथे पण चुकलंय. BOC अधिक COD. इथे पण COD करा बरोबर 180 अंश. कोण AOB अधिक कोण BOC बरोबर कोण BOC अधिक कोण COD. इथे COD बरोबर 100. इथे COD येणार आहे. ठीक आहे. विधान 1 आणि 2 वरून कोण AOC बरोबर कोण BOD. कोण AOC बरोबर कोण BOD. म्हणून कोण BOCचा लोप करून कोण BOCचा लोप केला आपण. BOC इथे पण BOC आणि इथे पण BOC लोप केलेला आहे. त्याचप्रमाणे कोण BOC बरोबर कोण AOD. BOC बरोबर कोण AOD. बघा इथे BOC बरोबर AOD. दुसरं विधान हे सिद्ध करता येईल. अप्रत्यक्ष सिद्धता, इनडायरेक्ट प्रूफ या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. काढलेला निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचं आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
म्हणजे साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. विधान: 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. 2 पेक्षा मोठी असणारी संख्या विषम असते. सशर्त विधान: जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते. वाक्य बघा. सशर्त विधान: जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते. पक्ष: p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजेच p चे 1 व p हे दोनच विभाजक आहेत. 2 आणि p हे दोनच विभाजक आहेत. साध्य: p ही विषम संख्या आहे. सिद्धता: p ही संख्या विषम नाही असे मानो, म्हणजेच p ही समसंख्या आहे. 2 हा p चा विभाजक आहे. पहिलं विधान. पण p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. पक्षामध्ये दिलेलं होतं, म्हणून p चे 1 व 2 1 व s हे दोनच विभाजक आहेत. विधान 1 व 2 वरून पक्षाशी विसंगत येते. 1 व 2 हा शब्द इथे 2 अंक टाकायचा आहे. म्हणून मानलेले विधान चूक आहे. म्हणजेच p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. खालील विधाने जर तर स्वरूपात लिहा. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्याचं उत्तर: उकल. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. दुसरं बघा. आयताचे कर्णे एकरूप असतात. त्याचं वाक्य तुम्ही करू शकता. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. बघा, एखादा चौकोन असा शब्द घेतला. पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता याचा व्यत्यास बघा. जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. बघा, व्युत्क्रम कोन हा शब्द पुढे आलाय आणि समांतर रेषा पाठीमागे गेलाय. म्हणजे तुम्हाला व्यत्यास करताना लक्षात घेतलं पाहिजे. पाठीमागचं वाक्य पुढे घ्या आणि पुढचं वाक्य पाठीमागे द्या. 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता, हे वाक्य पूर्ण लिहिलं आपण. बघा, दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. ठीक आहे. जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. मग इथे काय येणार आहे? जर किती रेषा दिल्यात बघा, 2 रेषा दिलेल्या आहेत. मग वाक्य काय येणार? 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. आंतरकोनांची जोडी पूरक असते. ओके, इथपर्यंत आपण आता थांबणार आहोत आणि बाकी जो प्रकरण राहिलेला आहे ते आपण नंतर घेणार आहोत. आणि जे आता आपलं झालं आहे ते आपल्याला पूर्ण लिहायचं आहे वहीमध्ये. आणि मी ज्यावेळेस मागीन त्यावेळेस तुम्ही ते पूर्ण मला व्हॉट्सअपवर, माझ्या पर्सनली व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचा आहे. ओके.